हॅलो एव्हरीवन, मी मुसळे सर. सगळ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. एका छोट्याशा व्हिडिओमधून मी तुम्हाला TCS पॅटर्नच्या संदर्भात थोडा अपडेट देतोय मित्रांनो. अगदी 2 दिवसापूर्वी म्हणजे 12 तारखेला एक छोटीशी एक्झाम झालेली आहे. DMER डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च. तर या मेडिकल फील्डच्या संदर्भात जी एक्झाम झालेली आहे. ॲक्च्युली या फील्डमध्ये अनेक पोस्ट या ठिकाणी आता TCS मार्फत या ठिकाणी भरले जाणार आहेत. त्यातील एक पहिली जी एक्झाम झालेली आहे, तर ती एक्झाम त्याच्यामध्ये इंग्लिश या विषयाचे प्रश्न कसे होते हे आपल्याला पुढच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहायचे. सगळ्यांनी हा लेक्चर छोटा आहे, समजून घ्या. एक्झॅक्टली TCS पॅटर्नमध्ये इंग्लिशचे प्रश्न येतात कसे हे अगदी लेटेस्ट 2 दिवसापूर्वीच्या एक्झाममधून आपल्याला पाहायचं आहे, जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये जी तलाठी भरती होणार आहे, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क आहे, कर निर्धारक असेल किंवा ज्या काही बाकीच्या एक्झाम्स असतील, त्या एक्झामच्या दृष्टीनं तुमचा अभ्यासाचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला निश्चित करता येईल. मित्रांनो, हा जो काही पॅटर्न आहे TCS पॅटर्न, तर या पॅटर्नच्या संदर्भात मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो का आत्तापर्यंत ज्या ट्रॅडिशनल पद्धतीने जे एक्झाम आपल्याकडे होत आलेले आहेत, म्हणजे ऑफलाईन एक्झाम होत आलेले आहेत, तर या ऑफलाईन एक्झामपासून थोडंसं तुम्हाला दूर घेऊन थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायला हा पॅटर्न भाग पडतोय. कारण या पॅटर्नमध्ये काही प्रश्न थोडेसे नव्याने विचारले जातात, त्यामुळे निश्चित आपल्याला थोडंसं अभ्यासाची पद्धती बदलायची आहे. म्हणजे आपण जे आता बेसिकपासून जे इंग्लिश ग्रामर पाहतो ते तुम्हाला इथून पुढच्या अभ्यासामध्ये पाहावंच लागणार आहे. त्याला कुठलीही तुम्हाला चॉईस नाही, लक्षात ठेवायचं. परंतु त्या जुन्या प्रश्नपत्रिकांवर जसे प्रश्न विचारले जायचे, अगदी त्या पॅटर्नप्रमाणे या ठिकाणी प्रश्न विचारले जात नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल का, जर प्रश्न जर अगदी या पद्धतीने विचारले जातात तर ते टॉपिक डायरेक्टली तयारी करता येईल का, तर नाही. तर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला बेसिक का होईना संपूर्ण इंग्लिश ग्रामरचा तुमचा ऑल ओव्हर तुमचा सिलेबस असला पाहिजे, अभ्यास झालेला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कॉमन इरर असेल, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असेल, पॅराजंबल असेल किंवा व्होकॅब्युलरीच्या संदर्भातले येणारे प्रश्न याची उत्तर जे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आणि विशेष बाब म्हणजे हा जो काय पेपर झालेला आहे मित्रांनो, DMER डायरेक्टोरेट मेडिकल एज्युकेशनल रिसर्च या मार्फत आता जी काही थोडक्यात जी एक्झाम चालू आहे, त्या एक्झाममध्ये जे एक पेपर झालं त्यातली जी माहिती हाती मिळाली आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला थोडंसं ॲनालिसिस करतो मित्रांनो. ह्या पेपरमध्ये काय केलं होतं, साधारणतः 15 प्रश्न हे इंग्रजी विषयासाठी ठेवले होते, 15 प्रश्न हे मराठी विषयासाठी आहेत, 15 हे आपलं जनरल नॉलेज GS या संदर्भात दिलेले आहेत, आणि 15 प्रश्न हे तुमचे गणित आणि अंक बुद्धिमत्ता या संदर्भात. साधारणतः 15 चौक 60 प्रश्न हे आपल्या रेग्युलर फॉर्मॅटप्रमाणे आहे, आणि उरलेले जे काही 40 प्रश्न आहे हे तुमचे मेडिकल फील्डच्या संदर्भात तुम्हाला आहेत. असा एक ऑल ओव्हर 100 मार्काचा पेपर आहे. त्यामुळे या 15 मार्कमध्ये लक्षात ठेवायचं, या इंग्लिशच्या 15 मार्कमध्ये एक भाग म्हणजे तुमचा पॅराग्राफ आहे. तर पॅराग्राफवर सुद्धा तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता येतात. आता पॅराग्राफ जो आहे या संदर्भात तुम्हाला डिटेल अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये यूट्यूबला देणार आहे, काळजी करू नका. TCS पॅटर्नप्रमाणे तुम्हाला पॅराग्राफ कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे, त्या पॅराग्राफची डिफिकल्टी कशी असते, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, हे थोडं आपल्याला सविस्तरपणे नेक्स्ट व्हिडिओत पाहायचं आहे. पण उरलेले जे काही 10 प्रश्न आहेत, या 10 प्रश्नांचं स्वरूप आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना काही गोष्टी व्यवस्थितपणे समजून घेता येतील. आता बघायचं, ज्या ठिकाणी 15 क्वेश्चन आहेत बरोबर, या 15 क्वेश्चनचं जे काही वेटेज आहे त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं व्होकॅब्युलरीचं त्याला वेटेज थोडंसं त्यांनी काय केलेलं आहे, काहीसं वाढवले, लक्षात ठेवायचं. या 15 मध्ये त्यांनी 5 प्रश्न जे आहेत ते पॅराग्राफसाठी ठेवलेले आहेत. उरलेले जे काही 10 आहेत, ह्या 10 मध्ये त्यांनी साधारणतः 4 ते 5 प्रश्न हे ग्रामरसाठी आणि 4 ते 5 प्रश्न जे आहेत ते व्होकॅब्युलरीसाठी विचारलेले आहेत. पण हे व्होकॅब्युलरी काही शब्द थोडेसे कॉमन आहेत आणि काही पार्ट थोडासा वेगळा वाटेल. पाहून घ्या व्यवस्थितपणे कशा पद्धतीने. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. बघा, सिनॉनिम अँटोनिम लक्षात ठेवायचं. मी नेहमी एक स्टेटमेंट करत असतो, अशी एक एक्झाम नाही आहे का त्या ठिकाणी तुम्हाला सिनॉनिम किंवा अँटोनिम या घटकावर प्रश्न विचारला जात नाही. त्यामुळे मित्रांनो, व्होकॅब्युलरीचे अभ्यास करत असताना आपल्याला सिनॉनिम हा जो काही घटक आहे हा खूप व्यवस्थितपणे स्टडी करायचा आहे, त्याला चॉईस नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता जी बॅच या ठिकाणी माझ्या ॲप्लिकेशनमध्ये MPSC इंग्लिश अकॅडमीच्या मी चालू केलेली आहे, तर त्यामध्ये विशेष फोकस हा आपला व्होकॅब्युलरीवर आहे. त्यामुळे डेली 1 तास तुम्हाला व्होकॅब्युलरी मी वर्गामध्ये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शिकवली जाते. तिचा लेक्चर तुम्हाला अपलोड केला जातो, जेणेकरून तुमचा अभ्यास करत असताना ग्रामर इतकंच वेटेज तुम्हाला व्होकॅब्युलरीला द्यायचं आहे, लक्षात ठेवायचं.
त्या अँटॉनिमवर तुम्हाला विचारले शब्द अगदी कॉमन आहे. कॉम्प्रेस आपल्या व्यवहारामधला शब्द आहे. आपण एअर कॉम्प्रेसर म्हणतो, बरोबर आहे की नाही. कॉम्प्रेस म्हणजेच काय, अगदी स्मॉल, लहान करणे, आकार लहान करणे वगैरे अशा अर्थानं तर कॉम्प्रेस हा शब्द दिलेला आहे. तर तुम्हाला त्याला आपण लहान करणे, आखडणे, घटवणे असा अर्थ तुम्हाला कॉम्प्रेसचा होऊ शकतो, बरोबर आहे. मग आता याचं काय करायचं, तुम्हाला अपोजिट करायचं आहे. ज्या अर्थी घटवणे किंवा लहान करणे असा अर्थ होतो त्याचा अपोजिट तुमचा तुलनेनं मोठं करणे, वाढवणे अशा अर्थाचा शब्द तुम्हाला माहीत पाहिजे. पहिला पर्याय दिलेला तुमचा श्रिंक. श्रिंक हा शब्द कॉमन आहे मित्रांनो. तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिका जरी चालल्या तरी हा शब्द तुम्हाला इझिली सापडेल. श्रिंक इट मीन्स टू बिकम स्मॉलर. याचा अर्थ सुद्धा स्मॉल करणे, लहान करणे, आखडणे असा होतो. तर तो या शब्दाला सिनॉनिम होणार आहे. आपल्याला अँटॉनिम विचारलं त्यामुळे याला उत्तरात घ्यायचं नाही आहे. रेस्ट्रिक्ट. रेस्ट्रिक्ट म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला मर्यादा घालतो, लिमिट ठेवतो, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. लिमिट, बंधन, तर हा सुद्धा याच्यामध्ये होणार नाही आहे. एनलार्ज हा तुमचा उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. एनलार्ज लक्षात ठेवायचं आहे. तर एनलार्ज याला आपण म्हणू शकतो की थोडंसं तुलनेनं काय करणे, वाढ करणे, बरोबर आहे. विस्तारणे अशा अर्थाचा शब्द दिलेला आहे. तर आपल्याला कॉम्प्रेस म्हणजे अगदी आखडणे, लहान करणे आणि एनलार्ज म्हणजे वाढ करणे, विस्तारणे हा एकमेकाला अँटॉनिम होऊ शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. अब्रीज हा एक शब्द आहे. अब्रीज तुम्हाला माहीत पाहिजे, टू रेड्यूस और लेझन द ड्युरेशन, स्कोप और ऑथॉरिटी. तुमच्याकडे काही अधिकार असतील तर ते कमी करणे किंवा जे काही ड्युरेशन असेल, कालावधी असेल तो कमी करणे किंवा एखादी जी काही साईज असणार आहे, स्कोप आहे तो कमी करणे, याचा अर्थसुद्धा कमी करणे. त्यामुळे श्रिंक आहे, रेस्ट्रिक्ट आहे आणि ॲब्रिज आहे हे जवळपास सिनोनिम आहे. फक्त एनलार्ज हा याला अँटॉनिम होतोय. त्यामुळे ह्या 1 नंबरसाठी पर्याय क्रमांक 3 हे तुमचं ॲक्झॅक्ट उत्तर आहे. हे अशी उत्तर यायला पाहिजे मित्रांनो. ज्यावेळेस अशा पेपरमध्ये जिथं 15च प्रश्न दिलेले याच्यामध्ये रिस्क उचलून चालत नाही. आता तुमची जी तलाठी भरती होणार आहे या तलाठी भरतीमध्ये ऑफकोर्स तुम्हाला 25 क्वेश्चन्स हे इंग्लिश विषयाचे असणार आहेत. हे 25 क्वेश्चनमध्ये पुन्हा 5 गेले तुमचे पॅराग्राफला. उरलेले तुमचे जे काही 20 प्रश्न आहे ह्या 20 प्रश्नांमध्ये ग्रामर आणि व्होकॅब्युलरी एक आत्ताच लक्षात ठेवायचं, 10 प्रश्न राहू शकतात. 10 ग्रामरचे आणि 10 व्होकॅब्युलरीचे म्हणजे इक्वल वेटेज तुमचं ग्रामर आणि व्होकॅब्युलरीला आहे. त्यामुळे अभ्यास करताना जितका वेळ तुम्ही ग्रामरला देता तितकाच वेळ व्होकॅब्युलरीला देण्याचा प्रयत्न करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यामुळे हा एक असा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तर हा जो प्रश्न दिला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम, पुन्हा तोच टाईप विचारला आहे, अँटोनिम विचारला आहे. सिनॉनिम आणि अँटोनिम विरोधार्थी शब्द विचारलेला आहे. अबॅन्डन. अबॅन्डनचा अर्थ होतो सोडून देणे, बरोबर आहे का. टू लिव्ह समथिंग, एखादी गोष्ट, एखादी सवय असेल का ती सोडून देणे, लक्षात ठेवायचं. त्याग करणे असा अर्थ होतोय. मग आता त्याग करणे म्हणजे सोडून देणे आपण म्हणूचं आपलं अबॅन्डन. याच्या विरोधात तुम्हाला काहीतरी स्वीकारायचे, ॲक्सेप्ट करायचे, लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे तुमचा ॲडॉप्ट. ॲडॉप्ट म्हणजे स्वीकार करणे, लक्षात ठेवायचं. आता आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये हा शब्द पाहतो, ॲडॉप्ट आणि ॲडेप्ट. ॲडेप्ट इट मीन्स स्किलफुल, निपुण असणं एखाद्या कलेमध्ये वगैरे. आणि ॲडॉप्ट ज्याच्यामध्ये ओ दिलेला आहे त्याचा अर्थ होतो स्वीकारणे ऑर टू ॲक्सेप्ट समथिंग. फॉर एक्झाम्पल एखादं मूल आहे, आपण त्याला दत्तक घेतो, स्वीकारतो, बरोबर इकडे. दुसऱ्याचं मूल आपण त्याला सांभाळण्यासाठी दत्तक घेतो, त्याला आपण ॲडॉप्ट असं बोललं जातं. तसे आपल्या भारत देशाची काही राज्यघटना तयार झालेली आहे, बरोबर आहे. तर ती राज्यघटना आपण ॲडॉप्ट केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यासोबत काही बाकीच्या सहकाऱ्यांनी मिळून. त्याचबरोबर आपल्या असेंब्लीतील सगळ्या सदस्यांनी अगदी चर्चा करून जी फायनल केलेली आहे, लक्षात ठेवायचं. ती अशा राज्यघटना आपण काय केलेली आहे, ॲडॉप्ट केलेली म्हणजे स्वीकारलेली आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे ॲडॉप्ट करणे म्हणजे काय, स्वीकारणे. आता या ठिकाणी त्याग करणे, सोडून देणे आणि अपोजिट काय होतं, स्वीकारणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्येच तुमचं उत्तर तुमचं क्लिअर झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला हे शब्द माहिती पाहिजे आणि हे खूप कॉमन व्होकॅब्युलरी मित्रांनो. याला काय खूप लई असा स्ट्रेस द्यायची गरज नाही आहे. हे शब्द आपल्या बॅचमध्ये सहज तुम्हाला सापडतील. एवढं आपण घेतोय क्लासरूममध्ये, तुम्हाला सगळं घेणार आहे मी. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला 10 ग्रामरचे आणि 10 व्होकॅब्युलरीचे प्रश्न येतात, उरलेले 5 जर पॅराग्राफला येत असेल तर केवळ सगळी एनर्जी ग्रामरला वापरू नका, व्होकॅब्युलरीला वापरायची आहे. आणि चालतं चालतं आपण पॅराग्राफसुद्धा पाहूया, जेणेकरून पॅराग्राफचा एकही मार्क वायाला जाणार नाही. पैकीच्या पैकी मार्क्स पडतील या दृष्टीनं आपल्याला हा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून तयारी करायची. बघायचं, सरेंडर म्हणजे शरण जाणे. हा कॉमन शब्द आहे, बरोबर आहे का. एखादा अतिरेकी असेल, एखादा गुन्हेगार आहे, तो सरेंडर झाला, कॉमन शब्द आहे, हा माहिती आहे. डिझर्ट.
डिझर्ट म्हणजे आपण ज्याला आपण म्हणू वाळवंट असा अर्थ नाही घ्यायचा या ठिकाणी. कॉन्टॅक्च्युअली जर घेतला डिझर्ट ज्याला आपण म्हणतो, याला आपण म्हणतो त्याग करणे. ही डिझर्टेड हिज वाईफ, त्यानं त्याच्या बायकोला सोडून दिलं. डिझर्टेड म्हणजे त्याग करणे, सोडून देणे. पण आपल्याला या ठिकाणी अबॅन्डन होतोय आणि त्याचा हा सिनोनिम होणार आहे. आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे, त्यामुळे हा येणार नाही उत्तरात. आणि राहिला डम्प. डम्प हा एक शब्द ज्याला आपण म्हणतो की टू लिव्ह, त्याला पण सोडून देणे, फेकून देणे, टाकून देणे असा अर्थ होतो. एखादी अनावश्यक वाटणारी गोष्ट, अनावश्यक वाचणारी वस्तू आपण फेकून देतो, बरोबर आहे, त्याला डम्प असं बोललं जातं. हा पण उत्तरात येणार नाही, कारण आपलं पर्याय एक क्रमांक उत्तरमध्ये मिळालेलं आहे. त्यामुळे बघायचं. आता बघा 2 प्रश्न अँटोनिमचे झाले. आता लगेच तुम्हाला इथं ग्रामरला घेऊन चाललेले. पण ग्रामर आत्तापर्यंत जे ट्रॅडिशनल फॉर्मॅट आला होता, या ट्रॅडिशनल फॉर्मॅटप्रमाणे केलेलं नाही आहे. हा पूर्णपणे नवीन टॉपिक आहे. याला आपण काय म्हणतो, पॅराजंबल. पॅराजंबल म्हणजेच काय मित्रांनो, तर पॅराजंबल म्हणजेच काय, तुम्हाला अशांना ABCD कधी कधी काय करतात, तुम्हाला ABCD अशी नावाची तुम्हाला 4 वाक्य देतात. कधी कधी तुम्हाला PQRS अशी नावं देतात. 4 वाक्य दिली जातात. कधी कधी 6 असतात, कधी कधी 4 असतात. ती वाक्य एकतर एकच मोठं वाक्य असतं, त्याचे 4 तुकडे करून ते उलट सुलट लावतात आणि आपल्याला योग्य क्रमाने जुळवा असं विचारलं जातं. ऑदरऑन दुसऱ्या बाजूला काय केलं जातं, 4 स्वतंत्र वाक्य दिली जातात, जशी या ठिकाणी दिलेली आहेत. 4 स्वतंत्र वाक्य दिली जातात आणि त्या 4 वाक्यांना आपल्याला एका लॉजिकल ऑर्डरप्रमाणे बसवायचे. लक्षात ठेवायचं आहे 2 गोष्टी पॅराजंबलचा टॉपिक आल्याच्यानंतर प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. त्यातला पहिला जो असतो तो म्हणजे ग्रॅमॅटिकल ऑर्डर. लक्षात ठेवायचं काय, ग्रॅमॅटिकल ऑर्डर जी आहे ही तुम्हाला लक्षात ठेवता येते. आता जनरली काय असतं, एकच मोठं वाक्य असेल, त्याचे जर 4 भाग जर केलेले असतील तर कोणता पहिला, कोणता दुसरा, कोणता तिसरा आणि कोणता शेवटचा, यामध्ये ग्रॅमॅटिकल ऑर्डर चेक केली जाते. परंतु कधी कधी काय केलं जातं की तुमच्या वाक्यात अशी 1 2 3 4 स्वतंत्र 4 वाक्ये दिली जातात. त्यामुळे इथं 4ही वाक्य, इथं ग्रामर नाही चेक करायचं. आता आपल्याला इथं त्या वाक्यांचा लॉजिकल सिक्वेन्स चेक करायचा आहे. काय सिक्वेन्स चेक करायचं आहे, लॉजिकल सिक्वेन्स, हे विसरू नका. तर लॉजिकल सिक्वेन्स की जसं आपण व्यवहारामध्ये एकमेकाशी बोलत असताना अगदी लॉजिकली बोलतो, आपल्या बोलण्यामध्ये तर्कसंगती असते विचारांची, अगदी तसेच 4 वाक्यांमध्ये तर्कसंगती शोधायची आहे. लॉजिकली ती वाक्य पहिलं कुठलं पाहिजे, दुसरं कुठलं पाहिजे, तिसरं कुठलं आणि चौथं कुठलं. बाय द वे हा जो टॉपिक आहे मित्रांनो, हा आहे तुमचा अंडरस्टँडिंग स्किल्स या घटकामध्ये. तर अंडरस्टँडिंग स्किल या घटकामध्ये पॅराग्राफ कॉम्प्रिहेन्शन हा एक घटक येतो, क्लोज टेस्ट हा एक टॉपिक असतो आणि पॅराजंबल, अशा 3 घटकांचा समावेश तुम्हाला अंडरस्टँडिंग स्किल्स या घटकामध्ये केला जातो. त्यातला एक भाग म्हणजे तुमचा पॅराजंबल. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण एखादी बॅच जॉईन करता किंवा तुम्ही अभ्यास करता, तर अगदी आपल्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा घटक शिकायचा असतो. सुरुवातीला का शिकायचं नाही, तर तुम्हाला ग्रामरची पुरेशी आयडिया नसते. त्यामुळे ग्रामर समजणं हे तितकंच गरजेचं आहे. ग्रामर जर चांगलं जर समजलं तर तुम्हाला शब्दांमधलं लॉजिक समजून येईल, वाक्यरचना समजून येतील आणि त्यांचे अर्थ उमगायला सुरुवात होईल. आणि हे झाल्याच्या नंतर आपण खऱ्या अर्थानं त्यांना लॉजिकली प्रेझेंट करू शकू, हे एक लक्षात ठेवायचं. मग आता आपण प्रथम तर काय करायचं, ज्यावेळी तुम्हाला अशी वाक्य दिली जातात ना, तर प्रथम तर प्रत्येकानं लक्षात ठेवायचं की जी 4ही वाक्य दिलेली आहेत ही अगदी व्यवस्थितपणे वाचून त्यांचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत अर्थ कळत नाही तोपर्यंत पॅराजंबल सुटणार नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. मिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या वाक्यांचा अर्थ समजला पाहिजे. वन्स यू गेट द मिनिंग ऑफ एक्झॅक्ट वर्ड्स, that time you can arrange them in a proper grammatical order or with the help of logical sequence. ज्यावेळेस तुम्हाला अशा रीतीनं यांचा अर्थ समजेल त्यावेळेस तुम्हाला त्यांना लॉजिकली जोडता येतं, हे लक्षात ठेवा. प्रथम तो वाचून घ्या, समजून घ्या काय दिलेलं आहे बघा. बट नाऊ रिसर्चर्स आर सेइंग दॅट बर्ड्स लाईक किंगफिशर, पॉन्ड हेरॉन अँड टायगर बिटरेन आर सब्जेक्ट टू सच स्ट्रेंज बिहेवियर. आता इथं बटने सुरुवात केलेली, म्हणजे डायरेक्टली एखाद्या वाक्याची सुरुवातच बटने नाही होणार, लक्षात ठेवायची. म्हणजे कुठंतरी हा सुरुवातला येणार नाही. पुढे बघायचा. व्हेरियस लोकल्स हॅव रिपोर्टेड दॅट द बर्ड्स लुक समव्हॉट डॅज्ड अँड डिसओरिएंटेड अँड क्रॅश इन टू ट्रीज, लाईट्स अँड बिल्डिंग्स. एव्हरी इयर ड्युरिंग द लेट मान्सून सीझन most of the birds in
जॅटिंगा आसाम कमिट सुसाईड. बघायचं म्हणजे मोठ्या प्रमाणात दरवर्षी अनेक जे पक्षी आहेत मान्सून सीजनच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ते काय करतात, आसामच्या भागामध्ये त्या जिथं वन मोठ्या प्रमाणात आहे तिथे ते काय करतात, सुसाईड करतात, म्हणजे आत्महत्या करतात. म्हणजे त्यांचा डेथ त्या ठिकाणी होत असतो. मग कुठेतरी या ठिकाणी डेथच्या संदर्भात तुम्हाला एक छोटीशी घटना मांडलेली आहे, सुरुवात करून दिलेली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लेट मान्सून सीझनमध्ये हे जे पक्षी आहे आसामच्या भागामध्ये सुसाईड करतात. पुढचं वाक्य दिलेले बघायचं. अर्लियर इट वॉज बिलीव्ड दॅट सम इव्हिल स्पिरिट वॉज ड्रायव्हिंग द क्रुएल ऑकरन्स. आणि सुरुवातीच्या काळाला असं बोललं जायचं, असं मानलं जायचं का जे इव्हिल स्पिरिट आहे, कुठंतरी एखाद्या अशी दुर्दैवी घटना का अशी इव्हिल स्पिरिट जे आहे का त्या अशा प्रकारच्या ज्याला घातकी कृतीला अशानं ते त्याला तयार करत असायचं. बरोबर आहे. म्हणजे ते पक्षी स्वतःहून अशा गोष्टी करत नसायचं, कुठंतरी इव्हिल स्पिरिट आहे का ते त्याबरोबर त्या गोष्टीला ते कारणीभूत ठरायचं. आता बघा इथं सुरुवात दिलेली अर्लियर, बरोबर आहे की नाही. त्यामुळे इथे कुठंतरी तुम्हाला एक लॉजिक लावता आलं पाहिजे का तुम्हाला वाक्यांमध्ये काय केलेलं आहे. बघा इथं सुरुवात केली इथं अर्लियर आणि इथं दिलेले नाव. बघा म्हणजे एक काय कळतं आपल्याला, आपण ज्यावेळेस बोलत असताना अगोदरच्या काळामध्ये असं व्हायचं आणि आत्ताच्या काळात असं होते, म्हणजे आपण लगेच कुठेतरी आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा या गोष्टी लगेच लक्षात ठेवतो. पूर्वीच्या काळामध्ये अशा गोष्टी घडत होत्या पण आता असं घडतं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कुठंतरी अगोदर अर्लियर आणि नंतर नाव लक्षात ठेवायचं. म्हणजे कुठंतरी डीच्या नंतर ए आला पाहिजे, परंतु या ठिकाणी डीनं सुरुवात होणार नाही. त्यामुळे डीच्या नंतर ए कुठे, डीच्या नंतर एक या ठिकाणी आहे. इथं डीच्या नंतर ए नाही हा पर्याय गेला. इथे सुद्धा डीच्या नंतर एक नाही हा पण पर्याय गेला. इथं डीच्या नंतर एक आहे मित्रांनो, परंतु इथं डीनं डायरेक्टली सुरुवात होते का बघा. अर्लियर इट वॉज बिलीव्ड दॅट, काय बिलीव्ह होतं हे इथं मांडलेलंच नाही आहे. त्यामुळे हा इट कोण आहे इथं क्लिअर होत नाही आहे. त्यामुळे एक्झॅक्टली डीने सुद्धा तुमची सुरुवात होणं काय आहे अशक्य आहे. त्यामुळे इथं डीनं सुरुवात होणार नाही हे पण कन्फर्म होते. उत्तर तुमचं एकमध्ये क्लिअर होते. आता जेव्हा तुम्ही असं कुठंतरी लॉजिक लावून उत्तरापर्यंत पोहोचला तर या सिक्वेन्सने वाक्य वाचून बघा उत्तर येते का चेक करता येईल. बघा आता मी सीनं सुरुवात करतो. एव्हरी इयर, दरवर्षी, ड्युरिंग द लेट मान्सून सीझन, म्हणजे मान्सून सीझनच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मोस्ट ऑफ द बर्ड्स इन जटिंगा आसाम कमिट सुसाईड, का आसामच्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी आत्महत्या करतात. बरोबर आहे. दरवर्षी म्हणजे हे तुमचं एक कॉमन उदाहरण दिलेलं आहे, याने तुमच्या वाक्याची सुरुवात केलेली आहे. मग तुम्ही आता पुढे काय घेतलेले, आता डीने सुरुवात करा. अर्लियर म्हणजे तुम्हाला एक जनरल स्टेटमेंट केलं की आसामच्या जंगलामध्ये त्या भागामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी सुसाईड करतात. सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं होतं, अर्लियर इट वॉज बिलीव्ड दॅट, आणि सुरुवातीला बिलीव्ह असं केलं जायचं जे इव्हिल स्पिरिट आहे ड्रायव्हिंग द क्रुएल ऑकरन्स, आणि अशा प्रकारे कमिट सुसाईड म्हणजे सुसाईड करण्यासाठी त्यांना ते अशा रीतीनं ते तयार करत असायचं. म्हणजे कुठंतरी सीच्या नंतर डी हा पॉसिबल आहे. याच्यानंतर ए घेऊन बघा. बट नाऊ, तुम्ही आधी अर्लियर आणि नंतर तुम्ही नाऊवर आलेलं आहे. बट नाऊ रिसर्च आर सेईंग दॅट बर्ड्स लाईक किंगफिशर, पॉन्ड हेरॉन अँड टायगर बिटरॅन आर सब्जेक्ट टू सच स्ट्रेंज बिहेवियर. आणि आता सायंटिफिक रिसर्च झालेला आहे, त्यातून एक गोष्ट कळलेली आहे की इथं कुठले इव्हिल स्पिरिट वगैरे नाही, परंतु तर ते जे पक्षी आहेत त्यांचं बिहेवियरच तसं होतं का ते तशा प्रकारे सुसाईड करायचे. बरोबर आहे. म्हणजे रिसर्चने सुद्धा सांगितलेलं आहे का जे पक्षी आहेत हे विशिष्ट प्रकारचं बिहेवियर त्या सीझनमध्ये त्यांचं राहायचं. म्हणजे निश्चित तुमचं डीच्या नंतर ए आलेलं आहे आणि मग ऑफकोर्स बी येऊ शकतो. व्हेरियस लोकल्स हॅव रिपोर्टेड दॅट बर्ड्स लुक समव्हॉट डॅझ अँड डिसओरिएंटेड अँड क्रॅश इन टू ट्रीज, लाईट अँड बिल्डिंग्स. म्हणजे काय जे लोकल्स आहेत तिथले जे काय लोकॅलिटीमधले लोक वगैरे असतात तर त्या पक्ष्यांविषयीची थोडीशी माहिती सांगतात का ते पक्षी जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये अशा रीतीनं काय त्या झाडांमध्ये तिथल्या जंगलांमधल्या झाडांना लाईट असेलचे किंवा बिल्डिंगला धडकायचे, त्याचा त्या ठिकाणी मृत्यू व्हायचा. कुठेतरी जर सिक्वेन्स जुडला तर मित्रांनो एक नंबरचं उत्तर बरोबर येते. थोडंसं रिस्की वाटतंय, काय थोडं रिस्की वाटते, पण एक गोष्ट मिनिंग जर कळला तर 100% उत्तर येणार. इथे चुकण्याची शक्यता ऑलमोस्ट नसते मित्रांनो. फक्त मिनिंग हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत त्याचा मिनिंग कळत नाही तोपर्यंत अशक्य आहे.
त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, आपण अभ्यास करत असताना अशा वाक्यांचा अर्थ कळला पाहिजे. आणि हा अर्थ केव्हा कळणार आहे, जेव्हा तुमचं बेसिक ग्रामर वाचून होणार आहे. लक्षात ठेवायचं, ग्रामर तुमचं अंडरस्टँडिंग वाढवतं. ग्रामरच्या आधारे वाक्यरचना समजतात. ग्रामरच्या आधारे तुम्हाला भरपूर काही माहिती तुम्हाला होऊन जाते आणि त्या माहितीच्या आधारे कुठंतरी तुम्हाला लॉजिक लावता येतं. कारण लक्षात ठेवायचं, पॅराजंबल हा घटक दोन प्रकार सुटतो. एक म्हणजे ग्रॅमॅटिकल ऑर्डर आणि लॉजिकल सिक्वेन्स. कदाचित लॉजिक लावता येईल, पण जर ग्रामर माहीत नसेल तर काही प्रश्न ग्रामरशिवाय सुटत नाही. हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढचा दिलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट म्हणजे काय करायचं, एक्सचेंज करायचं आहे आपल्याला. द अंडरलाइंड वर्ड्स इन द गिवन इडियम. हा शब्द काय दिलेला आहे मित्रांनो, इडियम. म्हणजे बघा, हा चौथा प्रश्न चालला आहे आपला. त्यातले पहिले 2 प्रश्न गेले व्होकॅब्युलरीला, एक गेला तुमचा ग्रामरचा, आणि हा जो पुढचा जो प्रश्न आहे 4 नंबरचा, हा तुम्हाला परत घेऊन जातो तुमचा व्होकॅब्युलरीकडं. इडियमवर दिलेलं आहे आणि ही इडियम ऑलरेडी आपल्या जुन्या पेपरमध्ये आलेली आहे. फक्त आता या डिपार्टमेंटचे जे विद्यार्थी त्यांच्याकडे ते नॉलेज पाहिजे तुमच्या मेडिकलचं वगैरे, त्यांना माहिती असेल नसेल तो भाग वेगळा, परंतु जर स्टडी जर केला आपण असे यायला पाहिजे. बघायचं, पुल समवन्स हँड. बाय द वे मित्रांनो, असा जो पॅटर्न आहे हा आपल्याला बिलकुल नवीन नाही आहे. आपण जर जुन्या आयोगाच्या जर प्रश्नपत्रिका जर काढल्या तर तुम्हाला लगेच सापडेल का आयोग एकतर एखादं प्रेपोजिशन बदलतं, एखादा शब्द बदलतं आणि करेक्ट इडियम शोधा, असे कितीतरी प्रश्न आयोगाने इथून मागे पण विचारलेत. त्यामुळे हा प्रश्न अजिबात नवीन नाही आहे, ट्रॅडिशनलच आहे. फक्त याला व्यवस्थित समजून घ्या. पुल समवन्स हँड नाही होत मित्रांनो. इडियम एक्झॅक्टली काय आहे, टू पुल समवन्स लेग. काय आहे, टू पुल समवन्स लेग. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतं. ही करेक्ट इडियम आहे आणि हिचा मिनिंग काय होतं मित्रांनो, टू मेक अ फन ऑफ. एखाद्या व्यक्तीला काहीतरी माहिती सांगणं, खोटी माहिती सांगणं, का त्यातून कुठंतरी त्याला आपण म्हणूया की हास्यास्पद एखादी गोष्ट ओढते. म्हणजे एखाद्याची त्याला एखाद्याला हसवणं म्हणा, किंवा एखाद्याला जाणीवपूर्वक अशा रीतीनं छेडणं, त्याला आपण म्हणू शकतो की एखाद्याची टीका करणं. परंतु टीका हा एक आनंदाच्या दृष्टीनं असतो, म्हणजे जाणीवपूर्वक टीका नसते करायची त्याची, बरोबर आहे. त्याला चिडवणं आणि त्यातून कुठंतरी आनंद मिळवणं. ठीक आहे, एखाद्याला फन अशा प्रकारे दिलेलं, टू मेक अ फन ऑफ, ही त्याचा एक्झॅक्ट मिनिंग आहे. सो मिनिंग तुम्हाला कळायला, टू पुल समवन्स लेग आहे, हँड नाही चालत. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पुढचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. बघा, हा 5 नंबरचा प्रश्न आहे, परंतु 4 नंबरचा प्रश्न व्होकॅब्युलरीचा आहे. आणि आत्ताशी एकच प्रश्न तुमचा कशाचा झालेला आहे, ग्रामरचा झालेला आहे. बघा वेटेज बघा. परत उद्या म्हणू नका की मला माहीत नव्हत्या या गोष्टी. समजून घ्या. नुसतं ग्रामरच्या मागे लागणारे ग्रामर प्रेमी, लक्षात ठेवा, व्होकॅब्युलरी तितकीच महत्त्वाची आहे. लक्षात ठेवायचं. बघायचं, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. एक्झॉस्टेड. आपण म्हणतो ना, मी खूप एक्झॉस्ट झालो. एक्झॉस्टेड म्हणजेच काय, प्रचंड थकवा येणं, बरोबर आहे की नाही. तुम्हाला जर सकाळी जर वाटलं चला 2-3 किलोमीटर वॉकिंगला जाऊया, वॉकिंग जास्त झाली किंवा दिवसभर खूप काम केलेलं आहे, तुम्ही काम केल्यामुळं बिचारा थकून गेलेला आहे, आपण म्हणतो द पर्सन इज व्हेरी एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड म्हणजे थकून जाणे. त्याचा अर्थ तुम्हाला सिनॉनिम विचारलेले बघायचं. हॅपी म्हणजे आनंदी. आता मित्रांनो मला सांगा, याच्या सिनॉनिम तुम्हाला या ठिकाणी फिल इन द ब्लँक्सला वापरायचं. बघायचं, द लिटल गर्ल वॉज क्वाईट ... आफ्टर रनिंग राऊंड अँड राऊंड द प्लेग्राऊंड. आता एखादं लहान मुले सारखं प्लेग्राऊंडवर रनिंग करत होतं, पळत होतं. जास्त पळल्यावर त्याला का जास्त आनंद होतो का, नाही. लहान पोरगं जास्त खेळलं थकून जाणार. थकणे याचा अर्थाचा शब्द विचारला मित्रांनो. ग्लूमी म्हणजे खिन्न होणे, उदास होणे. लक्षात ठेवायचं, हा मूड आहे. काय, हा मूड आहे. ग्लूमी म्हणजे खिन्न होणे, उदास होणे, निराश होणे. तरी तर जास्त काम केल्यावर निराश नाही होत माणूस, थकतो. निराश होणे आणि थकणे ह्या 2 वेगळ्या प्रक्रिया आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे हे पण उत्तरात येणार नाही आहे. एनर्जाईज, त्याला खूप एनर्जी निर्माण होते का, अरे कसं शक्य आहे, बरोबर आहे. तुम्ही जर जास्त कार्य करता तुम्हाला एनर्जी येणार कुठून, आहे ती एनर्जी तुमची डाऊन होऊन जाते. बॅटरी डाऊन होते आपण म्हणतो त्याला, बरोबर आहे की नाही. मोबाईलची होते, माणसाची पण बॅटरी डाऊन होते फार. एकच राहिला ड्रेन. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. ड्रेन इट मीन्स व्हेरी टायर्ड. जास्त कार्य केल्याच्या नंतर व्यक्ती थकणार, हे कॉमन आहे, सायंटिफिक आहे, बरोबर आहे की नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. आता हा शब्द नवीन वाटेल, नवीन नाही मित्रांनो.
पाहिलेले सगळे शब्द लक्षात ठेवा. त्यामुळे असे शब्द तुम्हाला माहिती असावेत, नाही तर हातातली परीक्षा जाईन हे लक्षात ठेवा. एवढी मेहनत करायची, थोड्या गोष्टीवर स्वतःला हे करू नका, तयारी चांगली करा, हेच मला सांगण्याचा उद्देश आहे. पुढचं दिलेलं आहे, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. यस, आपण आता ग्रामरकडे आलो. 6 आहे ना, तर त्यातले आपण ही 4 प्रश्न व्होकॅब्युलरीचे पाहिले, 5वा प्रश्न ग्रामरचा पाहिला, आता परत 6वा प्रश्न ग्रामरचा पाहतोय. म्हणजे इथं 6 पर्यंत काय झालेले, 4 व्होकॅब्युलरी आणि 2 ग्रामर. चेक करू आपण पुढे काय काय दिलेलं आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारले, करेक्ट विचारले बघा. यू शुड लर्न टू डिफेंड आर सेल्फ अगेन्स्ट बुलीज. बुलीज म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचे मिसकंडक्ट, एखाद्याला बोलणं, चिडवणं, या गोष्टीच्या संदर्भात. यू शुड लर्न टू डिफेंड युअर सेल्फ, यू शुड लर्न टू डिफेंड वन सेल्फ आणि यू शुड लर्न टू डिफेंड देमसेल्फ. जर तुम्ही हे 4ही वाक्य वाचली ना, एक गोष्ट तुम्हाला कुठेतरी कॉमन सापडते का, ह्या 4ही वाक्यांमध्ये एकेका शब्दाला सेल्फ किंवा सेल्फ जोडलेला आहे. काय जोडलेलं आहे, SELF किंवा SELVES. मित्रांनो, हे 2 शब्द आले रे आले का समजायचं हा टॉपिक आहे तुमचा प्रोनाऊन. पुढला टॉपिक आहे प्रोनाऊन, आणि प्रोनाऊन म्हणजे मित्रांनो पार्ट्स ऑफ स्पीच. बघा, आलो का तुम्ही बेसिकडं. आणि जे ग्रामर करत नाही, म्हणजे बेसिक करत नाही, त्यांच्यासाठी हे तुम्हाला सांगतो मित्रांनो. पार्ट्स ऑफ स्पीच केल्याशिवाय पुढे ग्रामरला टच करता येत नाही, हे लक्षात ठेवा. ग्रामरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा पाया मजबूत करतं, अंडरस्टँडिंग पण वाढवतं आणि बेसिक संकल्पनाची पुरेशी माहिती देतं. ग्रामरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच पहिलं करायचं म्हणजे करायचं. लक्षात ठेवा. प्रोनाऊन घटक आहे. प्रोनाऊनचे आपण 10 प्रकार पाहतो छोटे मोठे. त्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पर्सनल प्रोनाऊन, आणि उरलेले जे 9 आहेत, ह्या 9 प्रकारामध्ये एक प्रकार आहे, त्याला बोललं जातं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. काय बोललं जातं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आणि याच्यासारखाच अजून एक आहे तुमचा तो एम्फॅटिक प्रोनाऊन. काय, एम्फॅटिक प्रोनाऊन. मित्रांनो, हे दोन्ही प्रकारांमध्ये वाक्यात जे पर्सनल प्रोनाऊन असतं त्याला सेल्फ किंवा सेल्फ जोडलं जातं. जर पर्सनल प्रोनाऊन एकवचनी असेल तर सेल्फ जोडा, पर्सनल प्रोनाऊन अनेकवचनी असेल तर SELVES जोडलं जातं. बाय द वे, वाक्यामध्ये जो कर्ता दिला जातो तो नेहमी स्वतःलाच रिफ्लेक्ट करत असतो, दुसऱ्याला कसं काय रिफ्लेक्ट करणार, बरोबर आहे. इथं यू दिलेलं आहे सगळ्या ठिकाणी. मग यूसाठी 2 पॉसिबिलिटी, एक तर युअर सेल्फ बनेल, का यू हा एकवचनी पण आहे, यू हा अनेकवचनी पण आहे. त्यामुळे यूचं युअर सेल्फ पण चालेल आणि युअर सेल्फ पण चालेल. म्हणजे या ठिकाणी 2 पॉसिबिलिटी होत्या मित्रांनो. एकतर तुमच्या वाक्यामध्ये यूसाठी आर सेल्फ होणार नाही, लक्षात ठेवायचं, कारण वीसाठी आर सेल्फ होतं, OURSELVES. म्हणजे हा इथं आर सेल आली, इथं वी पाहिजे होता, पहिली जोडी गेली. इथं यूसाठी वन सेल्फ दिलेलं आहे. जर तुमच्या वाक्याचा करता जर 1 असेल तर याच्यासाठी वन सेल्फच वापरलं जातं. काय वापरलं जातं, वन सेल्फ. त्यामुळे इथं यू पण चालणार नाही आहे, देम सेल झालेलं आहे. ज्या अर्थी इथं देम सेल झालेलं आहे, THEMSELVES, त्या अर्थी तुमच्या वाक्याचा करता काय पाहिजे होता, दे पाहिजे होता. त्यामुळे 3 वाक्य चुकलेली आहे. इथं यू दिला, इथं युअर सेल्फ दिलेलं. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुमच्या वाक्याचा करता यू असेल, एक तर युअर सेल्फ घ्या, काय, एक तर युअर सेल्फ घ्या किंवा युअर SELVES घ्या, सेल्फ घ्या. कारण यू हा एकवचनी अनेकवचनी दोघांमध्ये पण येतो. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर तुमचं बरोबर आहे. लक्षात ठेवा, करता स्वतःला रिफ्लेक्ट करतो असो, दुसऱ्याला रिफ्लेक्ट करणार नाही. भले तर पर्सनल प्रोनाऊन येईल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव येईल, असू द्या, काही फरक पडत नाही, पण त्यालाच रिफ्लेक्ट करणार, दुसऱ्याला रिफ्लेक्ट नाही करत. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा अर्थच तो आहे, करता स्वतःला रिफ्लेक्ट करतो, दुसऱ्याला कसा करणार. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. हा ग्रामरमधला प्रश्न आहे. आता आपण पुन्हा आलेलो आहे ग्रामरकडंच, पण इथं तुम्हाला व्होकॅब्युलरीच्या अँगलने विचारलेलं आहे. ही आहे एक्झॅक्टली इडियम, बरोबर आहे का. हा 7वा प्रश्न. याच्या अगोदरचा प्रश्न पाहूया. 4 व्होकॅब्युलरी 2 ग्रामरचे झालेत. आता हा 5वा व्होकॅब्युलरीचा आणि 2 ग्रामरचे होणार आहे. आता 5वा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट, म्हणजे रिप्लेस करायचं आहे द अंडरलाइंड वर्ड इन द गिवन इडियम. कसा रिप्लेस करायचं आहे पाहून घ्या. या ठिकाणी दिलेले आहे, ब्युटी इज इन द आईज ऑफ द मॅन होत नाही मित्रांनो. लक्षात ठेवायचं, एक कॉमन सेईंग आहे, याला काय बोललं जातं, कॉमन सेईंग्स, असं मान्यता आहे, असं बोललं जातं. ब्युटी इज इन द आईज ऑफ बिहोल्डर. लक्षात ठेवायचं, ब्युटी इज इन द आईज ऑफ बिहोल्डर. ताजमहल ही वास्तू सुंदर आहे,
पण तिला सुंदर कोण म्हणतं? पाहणारा म्हणतो सुंदर आहे. म्हणजे पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये त्या ताजमहालाचं सौंदर्य दिसणार आहे. एखादा व्यक्ती, एखादी स्त्री, एखादं लहान मूल, एखादी वस्तू ही जर सुंदर जर असेल तर त्या व्यक्तीकडं, वस्तूकडं पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये ते सौंदर्य दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ब्युटी इज लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर शब्द पाहिजे होता. पिक्चर नाही आहे, वॉचर नाही आहे, बिहोल्डर. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर निघते, लक्षात ठेवा. त्यामुळे मॅन होणार नाही. कॉमन सेइंग आहे, ही रचनाच अशी आहे, ब्युटी इज इन द आईज ऑफ बिहोल्डर, ती बदलू शकत नाही, लक्षात ठेवा. इडियम आहे, फ्रेझल वर्ब आहे, कॉमन सेइंग आहे, त्याच्यामध्ये शब्द येतात, ते शब्द आपण रिप्लेस नाही करू शकत. जे दिलेत तेच ठेवायचे, लक्षात ठेवा. विनाकारण जर बदललं तर एक तर ती इडियम, ती सेइंग, ती फ्रेज नॉनसेन्स बनन, लक्षात ठेवा. तर तुम्हाला इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. पुढचा 8 नंबरचा आहे. म्हणजे आता पुन्हा एकदा 5 आणि 2 7 झाले. आता पुढचा जो प्रश्न आहे हा आपल्याला पॅराजंबलकडे गेला आहे. म्हणजे 5 व्होकॅब्युलरीचे झाले आणि तिसरा प्रश्न ग्रामरचा पाहूया मित्रांनो. सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. म्हणजे पुन्हा हा टॉपिक कुठला आहे मित्रांनो? पॅराजंबल आहे. काय आहे तुमचा? पॅराजंबल. म्हणजे बघा, पॅराजंबलचं वेटेज वाढलंय. इथे तुम्हाला काय अपेक्षित आहे? घोकमपट्टी करणारा विद्यार्थी आयोगाला नको आहे. आता आयोगाला विद्यार्थी कसं पाहिजे? ज्या विद्यार्थ्याकडं किमान अंडरस्टँडिंग स्किल चांगलं आहे, दिलेल्या वाक्यरचना त्या व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे समजू शकेल, त्या वाक्यांचा अर्थ समजू शकेल असा विद्यार्थी पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, अभ्यास करताना नुसतं पाठ नका करू. कृपा करून सांगतो, नुसतं पाठ करू नका. जे करताय ते समजून घ्या. समजून घेतलं तर अंडरस्टँडिंग वाढणार आहे. पाठ केल्याने कधी अंडरस्टँडिंग वाढत नाही, लक्षात ठेवा. पाठ केल्याला टेम्पररी लक्षात राहतं, 4-2 दिवस थांबा, लगेच विसरून जाईल. पण समजून घ्या, ते लॉंग टाईम लक्षात राहतं, कारण ते अंडरस्टँड झालेलं असतं आणि एक्झामला अंडरस्टँडिंग लागतं, जसं या ठिकाणी दिलेलं आहे. बघायचं, इथं पुन्हा 4 वाक्य दिलेत. माय ग्रँडमदर कॉल्ड मी टू द पूजा प्लेस. ज्या ठिकाणी पूजा केली जायची त्या पूजेच्या ठिकाणी माझ्या आजीनं मला बोलवलं. अँड मेड मी सिट डाऊन ऑन अ स्टूल. आणि मला त्या स्टूलवर बसायला सांगितलं. पहा किती सरळ आणि साधी आपल्या व्यवहारातली अशी वाक्य दिलेली. पुढं, आय वॉज सरप्राईज अँड टेकन अ बॅक. मला आश्चर्यचकित वाटलं आणि मी थोडं माघारी सरलो. पुढे दिलेलं आहे, सी बेंड डाऊन अँड टच माय फीट. बेंड डाऊन म्हणजे खाली वाकणे, जसं आपण एखाद्याच्या पाया पडायला खाली वागतो. सी म्हणजे कोण? माय ग्रँडमदर. माझी आजी खाली वाकली आणि माझ्या पाया पडायला लागली, लक्षात ठेवा. आता मी नातू आहे, नातवाच्या पाया पडायला लागलं, नातवाला आश्चर्यच वाटणार ना, बरोबर आहे की नाही? पण तो मागं सरलेला आहे. म्हणजे बघा, अगोदर ती म्हातारी खाली वाकली ते नातवाच्या पाया पडायला, आणि त्या असं क्रिया पाहिल्यामुळं त्याला सरप्राईज वाटलं, आश्चर्य वाटलं. अरे उलटं झालं, आपण वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो, वडीलधाऱ्याला आपल्या पाया पडत असलं आपल्याला आश्चर्य वाटणारच आहे. म्हणजे बघा, आधी कृती झाली, नंतर त्या कृतीचं आश्चर्य वाटतं का आधीच आश्चर्य होऊन म्हणते ह्या असं झालेलं आहे? हां, आधी कृती आणि नंतर कृतीचं आश्चर्य. किती कॉमन सेन्स आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे मित्रांनो, सीच्या नंतर बी यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता ज्या अर्थी तिनं माझा पायाला स्पर्श करायचा प्रयत्न केला, याचा अर्थ तिनं आधी मला बोलवलं का आधी स्पर्श करून ठेवला होता? नाही, तिनं आधी मला आवाज दिला, मला बसायला सांगितलं, बसल्याच्या नंतर मी तिच्या पाया पडायला, ती माझ्या पाया पडायला लागली आणि कृती पाहून मला आश्चर्य झालेले. म्हणजे थोडंसं लॉजिक लावा मित्रांनो. ए जो आहे हा सीच्या नंतर पाहिजे, सॉरी ए हा सीच्या आधी पाहिजे. म्हणजे आधी ए, नंतर सी, नंतर बी. मग आता डी झालेलं, देन सी डीड समथिंग अनयुज्युअल. तिने काहीतरी असं अनयुज्युअल केलं. अनयुज्युअल म्हणजे जे नेहमी घडायचं असं नाही आहे, बरोबर आहे? जसं आपण एखादा वडीलधाऱ्या व्यक्तीचं लहान मुलं असतील, लहान थोर लोक असतात, वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो. ही अगदी चालत आलेली महाराष्ट्रातली परंपरा आहे, त्यात काय कॉमन नाही. आपण जर आपल्या आईवडिलांच्या पाया पडत असेल तर आईवडिलांना आश्चर्यचकित होण्याची गरज नाही, कारण हे त्यांचं आपण म्हणू शकतो आपलं कर्तव्य आहे आईवडिलांच्या पाया पडणं, बरोबर आहे? आपले टीचर असतील, आपल्यापेक्षा वयानं मोठे असतील, आपण जर त्यांच्या पाया पडत असेल तर त्या लोकांना वाईट वाटण्याचं काही नाही. पण एखादा आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती जर लहान मुलाच्या पाया पडत असेल तर त्या मुलाला बाकी आश्चर्य होणार आहे. म्हणजे अशी कृती अनयुज्युअल आहे, बरोबर आहे? युज्युअली असं घडत नाही, पण असं घडलं आहे तिथं. म्हणजे जर आपण सिक्वेन्स जर पाहिलं मित्रांनो, देन आलाय म्हणजे नंतर असं झालेलं आहे. म्हणजे बघा, आता आपण कुठंतरी या वाक्यांना जोडण्याचा प्रयत्न करू.
माय ग्रँडमदर कॉल्ड मी टू द पूजा प्लेस अँड मेड मी सिट डाऊन ऑन द स्टूल. पहिलं वाक्य, माझ्या आजीनं अशा रीतीनं काय केलं, मला बोलवलं. बघा, अगोदर बोलवलं, नंतर हा सगळा पराक्रम झालेला आहे. आधी आवाज दिला, मी आल्याच्या नंतर ती पाया बिया पडायला लागली. बरोबर आहे की नाही? म्हणजे येणं सुरुवात करून बघा, चालेल. नंतर मला बोलवल्याच्या नंतर काय झालं, देन सी डीड समथिंग अनयुज्युअल, असं म्हणायला हरकत नाही आहे. मला बोलवलेल्याच्या नंतर ते थोडंसं असं अनयुज्युअल एखादी ॲक्टिव्हिटी करायला लागली. म्हणजे एच्या नंतर डी घेऊन बघा बरं, डी एक होतो. आणि नंतर सी बेंड डाऊन अँड टच माय फीट, ती खाली वाकून माझ्या पाया पडायला लागली. बरोबर आहे काय? म्हणजे अशा प्रकारच्या अनयुज्युअल ॲक्टिव्हिटी करायला लागली. काय ॲक्टिव्हिटी करायला लागली, तर ती माझ्या पाया पडायला लागली. हे तुम्ही सी घ्या. आणि ती पाया पडायला लागली हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसलो आणि मी थोडं मागं सरलो. आजे नको, माझ्या पाया नको पडू, मी तुझ्या पाया पडणार का तू माझ्या पाया पडणार? बरोबर आहे की नाही? अगदी आपल्या व्यवहारात आहे. आजही बघा आपल्या घरात कधी कधी, आता आपलं वय 30-35 जर असेल बेबी, आणि जर एखादा आला दुसरा एखादा आपल्या पाया पड, अरे मी लहान आहे, माझ्या नको पाय, आपलं आश्चर्य वाटतं. अरे असं नाही होत व्यवहारात. बरोबर आहे की नाही? मग या पद्धतीनं आपण शेवटी काय घेणार आहे, बी. अगदी आपला कॉमन सेन्स जरी वापरला तर ए डी सी बी हे उत्तर तुमचं मिळून जातं. पर्याय क्रमांक 4. इथं काही लई असं लॉजिक लावण्याची गरज नाही आहे, कॉमन सेन्स लागतो. जे व्यवहारात तसं फक्त ते वाक्यांचा अर्थ कळला पाहिजे. मित्रांनो, मिनिंग लक्षात ठेवायचं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी नेहमीच सांगत असतो, अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, अदरवाईज लो लर्निंग इज पॉसिबल. लर्निंग करायचे, अंडरस्टँडिंग झालंच पाहिजे. येणाऱ्या पेपरमध्ये याच गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला काहीतरी अचीव करायला भाग पाडतील. नुसतं वरवर वाचून उपयोग होणार नाही, हे लक्षात ठेवा. या मोठ्या परीक्षा दिसतात, जागा जास्त दिसतात, परंतु जागेच्या मागे लागू नका. त्या तुम्ही रिझर्वेशनचा विचार करता तर एकेका जिल्ह्यासाठी आपल्याकडे जागा तुलनेनं खूप कमी राहणार आहे. त्यांच्यात जर यायचं आहे, आपल्यात असं विशेष काहीतरी स्किल पाहिजे, नॉलेज पाहिजे का त्या जोरावर तुम्ही असे प्रश्न देऊ शकता. 9 नंबरचा प्रश्न पाहायचा आहे. इट इज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. याच्या आधी आपण काय पाहिलं होतं बघा, आता 5 झाला होता, इथे 3, 5 आणि 3 झाला होता. आता हां जस्ट मिनिट, आता बघा 5 व्होकॅब्लरीचे आणि 4था ग्रामरचा, म्हणजे कुठेतरी आता इक्वल वेटेज व्हायला लागलेलं आहे ग्रामर आणि व्होकॅब्लरीचं. मग बघायचं आता ग्रॅमॅटिकल सेंटेन्स बघायचं आहे. राहुल हॅज लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेस्ट अराइव्ड. बिफोर म्हणजे अगोदर, गेस्ट यायच्या अगोदर तो अशाने निघून गेला आहे का नाही. म्हणजे या ठिकाणी 2 काळ दिलेले बघा, एक अराइव्ड आणि हे, म्हणजे लगेच कळतं हा टॉपिक कुठला आहे मित्रांनो, टेन्स हा टॉपिक आहे. टेन्स करावाच लागणार आहे, त्याशिवाय ग्रामरची संकल्पनाच अधुरी राहते. नाही, पूर्ण वर्तमान काळाबरोबर साधा भूतकाळ आपण नाही घेत कधी, कुठल्याच पुस्तकात नाही अशी रचना येऊच शकत नाही. त्यामुळे हा पहिलं उत्तर गेलं. राहुल लेफ्ट, लिव्हचा भूतकाळ लेफ्ट, हे साधा भूतकाळ झालेले. लेफ्ट फॉर ऑफिस, तो ऑफिससाठी निघून गेला. केव्हा गेला, अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेस्ट अराइव्ड. या ठिकाणी साधा भूतकाळ आणि या ठिकाणी पण साधा भूतकाळ, जरा वेळ ॲक्सेप्टेबल आहे. इथे एक छोटासा रचना आली बघा, अ फ्यू मिनिट्स बिफोर. ॲक्च्युली फक्त बिफोर जर असतं तर या ठिकाणी साध्या भूतकाळाबरोबर तुम्ही पूर्ण भूतकाळ घेतला असता. म्हणजे वाक्य कसं झालं असतं, राहुल हॅड लेफ्ट फॉर हिज ऑफिस बिफोर द गेस्ट अराइव्ड. गेस्ट घरी यायच्या अगोदरच राहुल ऑफिसला निघून गेला होता. पण या ठिकाणी एक छोटासा शब्द वापरला, अ फ्यू मिनिट्स बिफोर. म्हणजे ह्या 2 क्रियांमध्ये खूप मोठं अंतर नाही आहे, अगदी काही क्षणांचं अंतर आहे. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की या दोनही कृती ऑलमोस्ट थोड्याशा फरकानं जवळपास सारख्याच वेळेला घडलेलं आहे. म्हणजे राहुल घरातून निघून गेला आणि लगेच काही वेळामध्ये 2-3 मिनिटांमध्ये गेस्ट घरी आले. जर दोन्ही क्रिया भूतकाळामध्ये जवळपास एकाच वेळेला जर घडलेल्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी साधा भूतकाळ वापरू शकता. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पण लक्षात ठेवायचं एक एक्झॅक्ट नियम मी तुम्हाला सांगतो, 2 क्रिया भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं 2 क्रिया भूतकाळात घडलेल्या आहेत. पहिली क्रिया घडली, तिच्यानंतर क्रमानं दुसरी क्रिया घडली आणि 2 क्रियांमध्ये एक अंतर आहे, थोडा जास्त अंतर असेल. 2 कृतींमध्ये जर अंतर असेल तर जी क्रिया 1 नंबरला घडते ती तुम्हाला पूर्ण भूतकाळामध्ये घ्यायची. म्हणजे तुम्हाला हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. जी क्रिया क्रमानं नंतर घडते थोड्या वेळाने वगैरे तर ती तुम्हाला साध्या भूतकाळात घ्यायची. अशी रचना एक्झॅक्ट आहे. त्यामुळे आता ही रचना नसल्यामुळे आपल्याकडे हा एक राहतो पर्याय क्रमांक 2 उत्तर. 100% लिहून टाका, उत्तर चुकत नाही तुमचं.
पुढे बघायचं, राहुल लेफ्ट फॉर ऑफिस अ फ्यू मिनिट्स बिफोर द गेस्ट अराईव्ह. साध्या भूतकाळाबरोबर साधा वर्तमान काळ नाही घेते या ठिकाणी, ही रचना पण चुकते. आणि राहुल इज लिव्हिंग, मित्रांनो चालू वर्तमान काळ आहे, ॲक्सेप्टेबल नाही होणार. बरोबर का, साध्या भूतकाळाबरोबर चालू वर्तमान काळ कसा येणार नाही. अशा रचना तुम्ही पुढे वाचा, तुम्हाला अशी रचना सापडणारच नाही. फक्त पर्याय क्रमांक 2 टेन्स ही संकल्पना भले एका छोट्याशा नियमावर आली, पण मित्रांनो तुम्हाला भरपूर सारं वाचायचं आहे, लक्षात ठेवायचं. नक्की परीक्षा कुठल्या टॉपिकवर माहिती नाही, परंतु असं व्हायला नको का आपण वाचलेलं नाही. हातचे मार्ग घालवायचे नाहीत, लक्षात ठेवा, हे करावं लागणार आहे तुम्हाला. त्यामुळे हा एक प्रश्न दिलेला आहे. आणि 10 नंबरचा प्रश्न आहे. मी आपण आत्तापर्यंत काय पाहिलं होतं बघा, 5 आणि 4 पाहिले होते. इथं आता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम, म्हणजे हा व्होकॅब्युलरीचा. आता हा झाला तुमचा 6वा आणि 4 ग्रामरचे, म्हणजे व्हाईस वर्सा रिव्हर्स झालेले. 6 प्रश्न व्होकॅब्युलरी, 4 प्रश्न ग्रामर आणि 5 प्रश्न पॅराग्राफ, असा 15 मार्काचा हा पेपर झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि शब्द काय आलेले मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम. शब्द दिलेले अरेबल, अरेबल नावाचा शब्द आहे, ज्याला आपण कृषी योग्य म्हणूया. जिथं आपण एखाद्या पिकाची लावगड करू शकतो, लावगडीस योग्य, कसण्यास योग्य, पिकवण्यास योग्य अशा प्रकारची शेत जमीन, का ज्या ठिकाणी धान्य पेरल्याच्या नंतर ते उगवू शकतं, अशी जी सुपीक जमीन असते तिला अरेबल असं तुम्ही म्हणू शकता. आता अरीड नावाची एक शब्द आहे. अरीड म्हणजे ज्या ठिकाणी अरिष्ट झालेलं असतं, आवर्षण दुष्काळ पडलेला असतो, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी आहे, असा भूप्रदेश ज्याला आपण अरीड असं बोलत असतो. तर हा सिनॉनिम होणार नाही, इथं काय घेणं देणं पण नाही त्याचं. बरोबर आहे, म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाणी साठा कमी आहे, ज्या जमिनीवर पाणी नाही आहे, अशी सुकी कोरडी जमीन, लक्षात. जसं आपण मराठवाड्यात जा, विदर्भामध्ये जा, भर उन्हाळ्याच्या काळामध्ये बघा अशा जमिनीला भेगा पडतात, तिथं पाणीच नसतं. अशा भेगाडलेल्या जमिनी, प्लॉटच्या प्लॉट काळ्या मातीचे तुम्हाला दिसतात तिथं, असं क्षेत्र त्याला अरीड असं म्हणू शकतो, कमी पाऊस असणारं आणि अशी जमीन. पुढे दिलेलं आहे स्टेराईल. स्टेराईल हा शब्द याला आपण नापीक म्हणतो, लक्षात ठेवा. त्याला बंजर म्हणत असतो, ज्या ठिकाणी पीक येऊ शकत नाही, ज्या जमिनीमध्ये लावगड करता येऊ शकत नाही, पिकं उत्पादित घेऊ शकत नाही, अशी बंजर जमीन, नापीक जमीन, शेतीस योग्य नसलेली जमीन म्हणजे स्टेराईल, लक्षात ठेवायचं. याचा दुसरा अर्थ वांज असा होतो, ज्याला आपण ज्याचा प्रोडक्टिव्ह नाही आहे, जो मूल प्रोडक्ट करू शकत नाही, तो स्टेराईल. तसं ज्या जमिनीमध्ये उत्पादन होऊ शकत नाही ते सुद्धा स्टेराईल, बंजर नापीक जमीन. तर अरेबल म्हणजे कृषी योग्य, हा तर अपोजिट होणार आहे. आपल्याला तर सिनोनिम विचारलं त्यामुळे हा पण उत्तर देणार नाही आहे. हे राहिला सलाईन. सलाईन ज्याला आपण म्हणूया क्षारयुक्त, असं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये क्षाराचं म्हणजे सॉल्ट, मिठाचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे क्षाराचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे दुसऱ्या अर्थानं घेतलं तर क्षारयुक्त, तर हे पण होणार नाही आपल्याला. त्यामुळे एकच राहिलं मित्रांनो फर्टाईल. फर्टाईल म्हणजे सुपीक जमीन, लक्षात ठेवायचं. ज्या जमिनीमध्ये आपण मालाचं, शेतीमालाचं उत्पादन घेऊ शकतो, जिथं पिकाची लावगड करू शकतो, लावगडीचं योग्य जमीन जी असते त्याला फर्टाईल असं म्हणूया, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे सुपीक बोललं जातं, नापीकच्या विरोधात. त्यामुळे मित्रांनो अरेबलसाठी पर्याय क्रमांक 4 जे उत्तर आहे हे तुमचं बरोबर निघतं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे 10 प्रश्न आहेत. आता जो काही पुढचा जो काही प्रश्न आहे मित्रांनो, तर तो आपल्याला वेगळ्या पेपरमध्ये घ्यायचा आहे. कारण पॅराग्राफ ही संकल्पना लक्षात ठेवायची, पॅराग्राफ ही संकल्पना मोठी आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या TCS पॅटर्नमध्ये एक्झॅक्टली पॅराग्राफ वाचायचा कसा, पॅराग्राफमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती समजून कशी घ्यायची, आणि जी माहिती तुम्हाला समजलेली आहे, लक्षात ठेवा, पॅराग्राफच्या आधारे प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत. तुम्ही पॅराग्राफ वाचल्याच्या नंतर त्याच्यामधल्या ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या तुम्हाला समजल्या, त्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, पॅराग्राफच्या खाली जे प्रश्न दिले जातात या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, हा जो काही भाग आहे आपल्याला नेक्स्ट छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. 100% सांगतो, पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतील अशा स्वरूपाचे पेपर येतात. त्यामुळं जर तुम्ही व्यवस्थित तुम्ही थोडंसं माहिती घेतली, गायडन्स जर घेतलं, तर आपल्या येणारा जो काही तलाठी भरती किंवा बाकीचे पेपर आहेत, ह्या पेपरमध्ये तुम्हाला 25 प्रश्न असणारे. एक ऑन एन ॲव्हरेज जर आपण केलं 5 मार्कचा पॅराग्राफ कंपल्सरी येणार आहे, त्याला तोड नाही. पॅराग्राफ तुमचा पिच्छा सोडणार नाही. उरले 20, त्या 20मध्ये एक ऑन एन ॲव्हरेज 10-10चं टार्गेट पकडा. 10 ग्रामर आणि 10 व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीमध्ये सिनॉनिम आहे, अँटॉनिम आहे, फ्रेझल वर्ब आहे, इडियम आहे, असे कॉमन घटक विचारले जातील.
आणि जो काही ग्रामरचा पार्ट आहे, ग्रामरला लिमिट नाही. कुणी कितीही सांगू मित्रांनो, बेसिक चांगलं करा. ऐनवेळी जर रिस्क जर पडली तर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवावं लागेल. त्यामुळे ग्रामरचं बेसिक तुमचं पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आर्टिकल, याच्यानंतर टेन्स, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्लॉज, सिम्पल कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे थोडं व्यवस्थितपणे पाहून जा. डिग्रीच्या रचना पाहून घ्यायच्यात. हे जर व्यवस्थित जर झालं तर त्याच्यानंतर आपला कॉमन इरर लक्षात ठेवा. पार्ट्स ऑफ स्पीच हा 100% सांगतो कॉमन इररच्या अँगलने विचारला जाणार आहे. त्यामुळे पार्ट्स ऑफ स्पीच प्रत्येक लेक्चरमध्ये आपल्याला कॉमन इरर शिकायचे आहे. कॉमन इरर आहे, पॅराजंबल आहे का, ते ग्रामरच्या आधारे पण सुटतं, कधी कधी लॉजिकल सेन्सनं सुटतं. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट नावाचा टॉपिक आहे. हा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट टॉपिक हा कॉमन इररचाच भाग आहे. तो 100% ग्रामरवर सुटतो. तो ग्रामर आपल्याला ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. आणि अजून राहील तो म्हणजे पॅराग्राफ. असे 4 ते 5 भागामध्ये तुमचा तलाठी भरती किंवा जे बाकीच्या कर निर्धारक वगैरे जे एक्झाम आहेत, राज्य उत्पादन शुल्क आहे, जिल्हा परिषद आहे, कंत्राटी जे आता ग्रामसेवक आहे, हे सगळे पदभरती होणार आहे. त्याच्यामध्ये हा पॅटर्न राबवला जाईल. याची तयारी जी आहे ही आपल्याला थोडी अंडर गायडन्स करता येईल. त्यामुळे या दृष्टीनं आपलं एक ॲप आहे मित्रांनो, MPSC इंग्लिश अकॅडमी. लक्षात ठेवायचं, MPSC इंग्लिश अकॅडमी. तर हे एक ॲप आहे आपलं ॲप्लिकेशन. तुम्ही गुगल प्ले स्टोरवर टाका हे शब्द, तुम्हाला हे ॲप डाउनलोड करता येईल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला बॅच 2 दिसेल. याच्यामध्ये बॅच 2 दिलेली आहे. या बॅच 2मध्ये खास करून सरळ सेवेसाठी मी नवीन कोर्स रेकॉर्ड करतो आहे. डेली 2 तासाचा, 1 तास ग्रामर आणि 1 तास व्होकॅब्युलरी, दररोज 2 तासाचे 45 दिवसाचं शेड्यूल केलेलं आहे. 90 लेक्चरमध्ये तुम्ही फार फुल अँड फायनल तुमचं ग्रामर, व्होकॅब्युलरी, पॅराग्राफ, कॉमन इरर, पॅराजंबल मी कव्हर करून घेणार आहे. एक छोटासा कोर्स आहे, हा नक्की जॉईन करा. अगदी विनामूल्य. आपण म्हणू शकतो की फक्त 599 रुपयामध्ये हा कोर्स ठेवला आहे. काही जरी अडचण आली तरी हा एक माझा पर्सनल नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 8996700657 या नंबरवर तुम्ही कॉल करा. मी तुम्हाला माहिती देऊ शकेल, जेणेकरून तुम्ही येणारा जे काही तलाठी भरती किंवा बाकीच्या एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी पूर्णपणे तयारी करू शकाल. आता छोटासा लेक्चर घेतलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॅराग्राफवर घ्यायचं आहे. लवकरच आपण पॅराग्राफचा व्हिडिओ घेऊन या ठिकाणी भेटूया. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील यूट्यूबला, प्रत्येकाला सजेशन आहे, हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबून ठेवा, टिक मार्क करा, जेणेकरून आपला पुढचा जो व्हिडिओ आहे याचं नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबच्या याच्यावर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. जे तुमचे मित्र छोट्या मोठ्या एक्झामची तयारी करत असतील, तलाठी किंवा बाकीच्या एक्झामची तयारी करतात, त्यात तुमच्या सगळ्या मित्रांना हा लेक्चर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांची थोडी तयारी चांगली होऊन जाईल. थँक्यू.